नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, एम-एस-सी सी-ई-टी 2026च्या विद्यार्थ्यांसाठी आपण जी कॉलेज रिव्ह्यू सीरीज चालू केलेली होती, त्यामध्ये आपण भरपूर कॉलेज बघितलेले आहेत. आणि आता आपण विद्याप्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामतीचं हे कॉलेज आपण बघणार आहोत. तर त्या कॉलेजचा डी कोड आहे 06284. हा प्रत्येक कॉलेजचा युनिक कोड असतो. डी कोड म्हणजे प्रत्येक कॉलेजचा युनिक कोड असतो. तर या कॉलेजसाठी 06284 हा कॉलेज डी कोड आहे, जो की तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये यूज करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर या कॉलेजचं लोकेशन बघूया. बारामतीमधील कॉलेज आहे. त्याचा ॲड्रेस आहे विद्यानगरी भवन सॉरी विद्यानगरी विगवन रोड, बारामती, महाराष्ट्र. आणि त्याचा पिनकोड आहे 413133. तर ॲक्सेसिबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर बारामती रेल्वे स्टेशन हे 5.3 किलोमीटर पर्यंत लांब आहे कॉलेजपासून. आणि बारामती बस स्टँड हे 7.5 किलोमीटर लांब आहे. ठीक आहे. तर कनेक्टिव्हिटी आणि ॲक्सेसिबिलिटी सुद्धा चांगली आहे. खूप जास्त लांब वगैरे तुम्हाला ट्रॅव्हल करण्याची गरज नाही. जे बाहेरून येणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप जास्त अवघड ट्रॅव्हलिंग होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण कॉलेजच्या ओव्हरव्ह्यूमध्ये बघूया. कॉलेजचं पूर्ण नाव आहे विद्याप्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. हे 2000 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे. म्हणजे जवळ-जवळ या कॉलेजला 26 वर्ष पूर्ण झालेले आहेत. प्रायव्हेट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे आणि 2021 मध्ये ऑटोनॉमस झालं होतं आणि अफिलिएटेड विथ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. ठीक आहे. त्यानंतर आता या कॉलेजचा आपण इंटेक बघूया, की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 240चा इंटेक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 120, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60, सिव्हिल इंजिनिअरिंग 60, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 60, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्ससाठी 300. हा ए-आय-डी-एससाठी या कॉलेजने खूप जास्त सीट्स इंटेक केलेल्या आहे. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथे ए-आय-डी-एससाठी अप्लाय केल्यावर हे कॉलेज मिळू शकतं. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा 60. त्यानंतर आपण आता कट ऑफ बघूया. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ ओपनचा लागला होता 77.53. एस-सीसाठी लागला होता 54.57. एस-टीसाठी 10.26. विजेसाठी 45.23. एन-टी-1साठी 77.16. एन-टी-2साठी 74.97. एन-टी-3साठी 75.35. ओ-बी-सीसाठी 74.97. एस-सी-बी-सीसाठी 75.17. त्यानंतर पी-डब्ल्यू-डी जे ओपनमध्ये आहेत त्यांच्यासाठी 17.23. आणि डिफेन्समध्ये ओपन जे आहेत त्यांच्यासाठी 25.47. पी-एफ-डब्ल्यू-एस 89.98. आणि ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ लागला होता 3.57. आता या कट ऑफ जो आहे तो आम्ही लास्ट इयर सी-ई-टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून जाऊन लास्ट इयर 2025चा जो कट ऑफची पी-डी-एफ आहे, त्या पी-डी-एफमधनं आम्ही सगळी इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना प्रोव्हाईड करत असतो. सो ही 100% ट्रू इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूया कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जो कट ऑफ लागलेला आहे तो. ओपनसाठी लागला होता 91.79. एस-सीसाठी लागला होता 84.03. विजेसाठी लागला होता 81.64. एन-टी-1साठी 87.94. एन-टी-2साठी 91.14. एन-टी-3साठी 90.51. ओ-बी-सीसाठी 90.97. एस-सी-बी-सीसाठी 90.87. पी-डब्ल्यू-डी ओपनमध्ये जे आहेत त्यांच्यासाठी 12.47. डिफेन्समध्ये जे आहेत ते ओपनसाठी 81.94. ओ-बी-सी डिफेन्ससाठी 78.67. डिफेन्स एस-सी-बी-सीसाठी 89.27. पी-एफ-डब्ल्यू-एससाठी 93.64. तर डिफेन्स आर-ओ-बी-सीसाठी 81.58. आणि ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ लागला होता 82.13. ठीक आहे. तर हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ होता. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी जर बघायचं म्हटलं तर ओपनसाठी 89.86 लागलेला आहे. एस-सीसाठी 81.97. एस-टीसाठी 61.79. विजेसाठी 79.98. एन-टी-1साठी 86.67. एन-टी-2साठी 89.37. एन-टी-3साठी 88.24. ओ-बी-सीसाठी 89.19. एस-सी-बी-सीसाठी 89.67. डिफेन्स ओपनसाठी 79.89. डिफेन्स ओ-बी-सीसाठी 78.42. डिफेन्स एस-सी-बी-सीसाठी 78.61. पी-एफ-डब्ल्यू-एससाठी 91.14. तर ई-डब्ल्यू-एससाठी 73.55. असा कट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा लागला होता. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बघूया. ओपनचा लागला होता 81.80. एस-सीसाठी 55.18. विजेसाठी 75.24.
NT1 साठी 79.69, NT2 साठी 79.98, OBC साठी 78.43, SCBC साठी 78.61, डिफेन्स ओपनसाठी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 69.09, त्यानंतर TFWS साठी 87.31, डिफेन्स RNT2 साठी 16.52, EWS साठी 25.20 असं लास्ट इयर कट ऑफ लागला होता. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी ओपनचा लागला होता 87.92, SC साठी 76.67, विजेसाठी 75.65, NT2 साठी 87.31, NT3 साठी 84.88, OBC साठी 86.67, ACBC साठी 87.68, डिफेन्स ओपनसाठी 74.68, डिफेन्स OBC साठी 53.75, TFWS साठी 88.13, डिफेन्स SCBC साठी 74.06 आणि EWS साठी लागला होता 60.43. हा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा कट ऑफ. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी ओपनचा लागला होता 80.85, SC कॅटेगरीसाठी 55.64, विजेसाठी 66.38, NT1 साठी 76.93, NT2 साठी 79.37, NT3 साठी 71.55, OBC साठी 76.92, तर SCBC साठी 78.42. त्यानंतर डिफेन्स ओपनसाठी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 69.21, डिफेन्स OBC साठी जे आहे त्यांच्यासाठी 18.93, TFWS मध्ये जे आहे त्यांच्यासाठी 83.76, डिफेन्स SCBC साठी 59.96 आणि EWS साठी 10.26. अशा प्रकारे मेकॅनिकलचा कटअप होता. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स. तर या कॉलेजचा ओपनसाठी कट ऑफ लागला होता 89.06, SC कॅटेगरीसाठी 76.89, ST साठी 0.70, विजेसाठी 79.02, NT1 साठी 83.33, NT2 साठी 87.77, NT3 साठी 86.67, OBC साठी 87.68, ACBC साठी 88.31. त्यानंतर PWD ओपन्स जे आहेत त्यांच्यासाठी 71.8, डिफेन्स ओपनसाठी जे आहेत त्यांच्यासाठी 78.27, डिफेन्स OBC मध्ये जे आहे त्यांच्यासाठी 73.61, डिफेन्स ACBC साठी 70.50, TFWS चा लागला होता 90.88, डिफेन्स RNT2 साठी 73.80, डिफेन्स ROBC साठी 77.16, तर डिफेन्स RACBC साठी 74.97, तर EWS चा कट ऑफ लागला होता 56.50. ठीक आहे. हा सगळा डाटा आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेला आहे. त्यानंतर अ, या कॉलेजचं फी स्ट्रक्चर बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं, तर हे सुद्धा फी स्ट्रक्चर आम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेलं आहे. तर ओपन, NT, SBC, OBC यांच्यासाठी हाय इन्कम म्हणजे इनडायरेक्टली ओपनसाठी आहे ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असतं. त्यांच्यासाठी ही फीज असणार आहे. ज्यांचं उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे. ठीक आहे. त्यांच्यासाठी ही फी असणार आहे. ठीक आहे. तर ओपनसाठी सांगतो ट्युशन फी आहे ₹1,04,000, ₹1,04,348 आणि त्यांची टोटल फी होती आहे ₹1,21,075. आता EBC, EWS, SCBC, OBC ठीक आहे. या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे हे मुलांसाठी बरं का. EBC, EWS, SCBC, OBC बॉयज यांच्यासाठी ट्युशन फी 50% कन्सेशन असतं. त्यामुळे 52.174 आणि टोटल फी 68.900. तर ह्या ज्या फीज असतात, डेव्हलपमेंट फी झालं, टोटल कॉलेज फी झालं, युनिव्हर्सिटी फी झालं, या सगळ्यांसाठी सेम असतं. त्यानंतर गर्ल्स ठीक आहे. EBC, EWS, SCBC, OBC गर्ल्ससाठी ट्युशन फी 100% माफ झाली. कारण महाराष्ट्र सरकारचा 2024च्या जी-आर नुसार गर्ल्सला ट्युशन फी 0 आहे. त्यामुळे गर्ल्सची टोटल फी असणार आहे ₹16,727. त्यानंतर NT, SBC साठी ट्युशन फी माफ आहे. त्यांच्यासाठी टोटल फी होणार आहे ₹16,727. TFWSच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ट्युशन फी 0 आहे. सो त्यांची फी असणार आहे 16,727. SC-ST साठी ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी आणि टोटल कॉलेज फी ही सुद्धा 0 असणार आहे. सो ₹1,075 त्यांची फी असणार आहे. आता या फी स्ट्रक्चरमध्ये दरवर्षी काही ना काही चेंजेस थोडेफार होत असतात. सो कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेण्याच्या वेळी तुम्ही जर कॉलेजमध्ये चौकशी केली, तर कॉलेजमध्ये एखाद्या वेळेस या फी स्ट्रक्चरमध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतो. बाकी ही ऑफिशियल लास्ट इयरचं फी स्ट्रक्चर आहे. ठीक आहे.
त्यानंतर आता जी इम्पोर्टंट गोष्ट आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असतं की कॅम्पस कसं आहे बाबा, ठीक आहे. तर 27 एकरचं कॅम्पस आहे. 20 ते 25 एकर 27 एकरचं कॅम्पस असणार आहे. आणि नॅशनल लेव्हल फेस्ट या ठिकाणी होत असतात. हॉस्टेल फॅसिलिटी आहे. कॅन्टीन्स वगैरे तर असतात. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज होत असतात. डिपार्टमेंट फेस्ट होत असतात. आता बऱ्याचशा जे कॉलेजेस असतात, त्यांच्या कॉलेज लेव्हलला त्यांचे वेगवेगळे फेस्ट होत असतात. ठीक आहे. त्यानंतर नामांकन नाभांगन फ्लॅशिंग नॅशनल लेव्हल टेक्निकल कल्चरल अँड स्पोर्ट्स फेस्टिव्हल ऑफ द इन्स्टिट्यूट. ठीक आहे. हे सुद्धा त्यांच्याकडचं काहीतरी इव्हेंट असणार आहे. आणि एन-एस-एस आणि सोशल इनिशिएटिव्हज जे क्लब्स असतात. प्रत्येक कॉलेजमध्ये एन-एस-एस क्लब असतात आणि बरेचसे अजून सुद्धा क्लब असतात. रोबोटिक्स झालं, असे वेगवेगळ्या टाईपचे क्लब्स असतात. तर या कॉलेजमध्ये सुद्धा त्या प्रकारचं ऑप्शन आहे. ठीक आहे. हे झालं या कॉलेजच्या कॅम्पसबद्दल. तर मोस्ट इम्पोर्टंट थिंग ती म्हणजे प्लेसमेंट. ठीक आहे. तर या कॉलेजचं प्लेसमेंट हा 2025-26 चा डाटा आहे. अजूनही प्लेसमेंट चालू आहे. ठीक आहे. तर 282 स्टुडंट त्या ठिकाणाहून प्लेस झालेले आहे. हायेस्ट पॅकेज 7.5 लाख पर एनम केलेलं होतं आणि एव्हरेज पॅकेज 3.6 लाख पर एनम आहे. 25 प्लस कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करत असतात. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्यात. ठीक आहे. त्यानंतर आता कंपनीज कोणत्या-कोणत्या व्हिजिट करतात, तर कॅपजेमिनी, रिलायन्स, टी-सी-एस, राजा सॉफ्ट लॅब, विविक्ता, टेक्नोफोर इलेक्ट्रिकल, वर्पन टेक, डी-एस-पी-एल, कॅपजेमिनी, कॉग्निझंट, जे-बी इव्हरेस्ट आणि इन्फोसिस. अशा प्रकारचे व्हेरियस कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात आणि अ, 8,00,000, 8,00,000, 7,00,000, 5,00,000, 4,00,000 अशा प्रकारचे पॅकेजेस हे विद्यार्थ्यांना प्रोव्हाईड करत असतात. ठीक आहे. तर या कॉलेजची प्लेसमेंट सुद्धा ॲव्हरेज आहे. ठीक आहे. म्हणजे ॲव्हरेजपेक्षा थोडी चांगली असं म्हटलं तरी हरकत नाही. आपण हॉनेस्ट रिव्ह्यू देत असतो प्रत्येक कॉलेजबद्दल. सो प्रत्येक गोष्ट आम्ही या कॉलेजबद्दल सांगितली आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवरूनच घेतलेली आहे. आता तुम्हाला इथं कंपनी वाईज पॅकेज आणि कोणत्या ब्रांचसाठी जे विद्यार्थी प्लेस झाले ते सगळे दिसत आहेत. ठीक आहे. सर हा डाटा सगळा मी वाचून दाखवत नाही, पण हा डाटा फक्त विद्यार्थ्यांना दाखवावा, की कॉलेजमध्ये प्लेसमेंट वगैरे कशाप्रकारे होत असतात. त्यासाठी आम्ही हा डाटा घेतलेला आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून तुमच्या मित्रांना या कॉलेजच्या रेंजमध्ये जर मार्क्स असतील, तर तोही या कॉलेजबद्दल माहिती घेऊन या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं की नाही हे ठरवू शकतो. ठीक आहे. धन्यवाद.